तर आज ना मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तर मी काय करते ते म्हणजे सकाळची म्हणजे पूजा मांडत नाही मी. मला आहे ना संध्याकाळचाच वेळ भेटतो. असं काही नाही वेळ भेटत नाही असं काही नाही. पण कसं सकाळची आहे ना खूप घाई गडबड होते आणि मला आहे ना घाई गडबडीत पूजा करणं ते योग्य वाटत नाही. आणि दिवसभर म्हणजे दुपारचं कसं मला दुकानावर जायला लागतं ना, मग मी म्हणते की दुकानावर गेलो आणि इकडे पुढचा दिवा वगैरे गेला तर मग म्हणजे मला असं बरं नाही वाटत. तर मग मी काय करते, सकाळचं कसं मुलांचे डबे वगैरे करणं, कपडे, भांडी, लादी वगैरे सर्व व्यवस्थित करून घेतलं ना, की मग संध्याकाळची पूजा मांडायला मला काही नाही म्हणजे असं बाकीचं काही व्यवस्थित राहत नाही. तर ते करून घेतलं सकाळीच, मग पूजा माझी संध्याकाळचीच असते. मग दुकानावरून आले, मस्त अशी साडी वगैरे घातली आणि म्हटलं आता चला एक-एक करून पूजा मांडते. त्यात मध्येच ना भक्तीचं काही ना काहीतरी बोलायचंच असतं तिला. ते चालूच होतं तिचं मस्त छान अशी साधी सिंपलच मी पूजा मांडते. साडी मी आणली होती, पण ती ना ते माझ्या ह्या म्हणजे गडू तांब्या जो आहे ना त्याला पुरलीच नाही. ती एकदम म्हणजे मोठी झाली. म्हटलं बघू पुढच्या वेळेस आहे ना जरा मोठं मोठं आहे ना माझी कळशी अशी मीडियम साईजची तीच म्हणजे बघूया ट्राय करून. तर मी आहे ना अशी साधी सिंपलच पूजा मांडते बरं का. तर पुस्तक वगैरे वाचून घेतलं आणि भक्तीला म्हटलं चल आता आरती पण करून घेऊया. तर भक्ती अभ्यास करत होती. मग बोलली, "मम्मी चल मग करायची म्हणते तर करून घेऊया." तर अभि पण होता. तो मागेच उभा आहे म्हणजे त्याने शर्ट नव्हतं घातलं. म्हटलं, "मम्मी मी मागेच उभा राहतो." तर आम्ही मस्त आहे ना, मस्त अशी आरती वगैरे करून घेतली. भक्तीने सगळ्यांना आरती दिली. मला, अभिला, देवाला पण आरती दाखवली. तर कसं आहे ना, म्हणजे घरात पूजा वगैरे झाली ना, अशी छोटीशी का होईना, पण घर एकदम असं प्रसन्न होऊन जातं. मला खूप आवडतं. तर मी काय केलं होतं, सकाळी लादी वगैरे पुसली ना, बाहेरची गॅलरी वगैरे पुसून घेतली. तेव्हाच ना म्हणजे सकाळीच रांगोळी काढून घेतली होती. म्हटलं आता संध्याकाळी काय होतं, घाई गडबड करण्यापेक्षा मी आपलं एक-एक आवरून ठेवलेलं बरं, असं मला वाटतं. तर मी दरवेळेस काय करते, टिपक्यांची रांगोळी काढते छोटीशी कोपऱ्यात. पण ह्यावेळेस अशी नवीन काहीतरी ट्राय केलं होतं. तर कशी वाटली मला नक्की सांगा. तर स्वयंपाकाला लागायच्या आधी ना, मी म्हटलं पहिलं थोडासा चहा करून घेते, कारण मी दुकानावरून आल्यापासून 1 मिनिटंसुद्धा बसले नव्हते. सगळं आवरून घेतलं, माझी साडी वगैरे घालून वगैरे आणि चहा घेऊन किचनवरती भांडी पण होती, ती पण घासून घेतली. कारण भक्ती पण घरी नव्हती, ट्युशनला गेली होती. आम्ही दोघी संगतीच आलो. पीठ वगैरे मळून घेतलं आणि कसं बाकीचं भाजी वगैरे होतपर्यंत म्हणलं पीठ आहे ना व्यवस्थित भिजल आणि चपात्या पण मऊसूत होतात ना म्हणजे. तर काय नाही साधं सिंपलच करणार होते मी. वरण भात लावलं कुकरला. आणि म्हटलं पीठ पण भिजतंय तोपर्यंत भाजी वगैरे पण होऊन जाईल. तर मी काय करणार होते आज शिमला मिरचीची भाजी करणार होते. मला आहे ना त्यात म्हणजे असं फक्त शिमला मिरचीचीच भाजी आवडते, पण पोरांना तसं नाही. पोरांना अजिबात शिमला आवडत नाही. मग मी काय केलं त्याच्यात 1-2 आहे ना असे छोटेसे बटाटे चिरून घातले आणि मग त्याची भाजी केली. काही नाही कांदा, टोमॅटो फोडणीला घातला आणि हळदी, लाल तिखट आणि अ, मस्त थोडंसं आपलं खलसणी टाकलं. तर ते परतून मस्त घेतलं आणि भाजी अजिबात म्हणजे असं पाणी थोडं पण नाही टाकायचं, वाफेवर शिजवायचं. भाजी टाकून घेतली आणि झाकण मारून ठेवलं. आता एकीकडे म्हटलं मी ना आज तांदळाची खीर करणार होते, शेवयांची नाही करणार नव्हते करणार. तर तांदूळ आहे ना मी काय केलं पहिलेच असे लालसर आहे ना कढईत भाजून घेतले आणि ते बारीक मिक्सरला वाटून घेतले आणि काय केलं तुपामध्ये थोडंसं खोबरं किसून घातलं. ते पहिले असं लालसर परतून घेतलं आणि मग नंतर अर्धा लिटर दूध टाकलं आणि दूध असं मस्त गरम झालं ना, की मग आपल्याला ते वाटलेले तांदूळ आहेत ना, ते त्याच्यात टाकायचे आणि बारीक गॅसवरती मस्त अशी खीर शिजवून घ्यायची. तर खीर शिजत आली ना, की मग आपल्याला वेलची आणि साखर मी एकदम लास्टला टाकते. मला काय वाटतं, की साखर जर लवकरच टाकली ना, तर आपलं त्याच्यातलं म्हणजे दूध आहे ना, फुटायची भीती वाटते. म्हणून मग मी साखर आहे ना लास्टलाच टाकते. तर खीर शिजून झाली होती, एक साईडला भाजी पण झाली होती. मी लगेच आहे ना वरण पण फोडणीला देऊन घेतलं. तर बघ अभि काय बोलला, "मम्मी मला काय लगेच जेवायला नको आहे. मला जरा झेरॉक्स वगैरे मारायचे आहेत, तर मी दुकानावर जातो." मग तो गेला दुकानावर. मग तो तर काही लगेच येणार नाही. तो आता त्याच्या बाबांबरोबरच येणार. मग ते काय करतात उपवास वगैरे असला ना, तर त्यांना म्हणते ना मी लवकर या म्हणून एखाद दिवस तरी, पण ते येत नाही. मग त्यांना 12-12:30 वाजतातच. मी सर्व आहे ना चपात्या वगैरे करून घेतल्या आणि भक्तीला म्हटलं, "बाई आपण दोघीजणी जेवून घेऊया." तर देवाला नैवेद्य वगैरे म्हणजे ताट वगैरे बनवायचं होतं. मग मी म्हटलं पहिल्या चपात्या सर्वच बनवून घेते. वाटलं होतं थोड्याशाच बनवाव्या आत्तापुरत्या, पण म्हटलं नको आता कशाला परत-परत तेच-तेच ना. मग
सर्व चपात्या करून घेतल्या आणि ते नैवेद्याचं ताट बनवून घेतलं. मला आहे ना नैवेद्याचं ताट बनवायला एवढं आवडतं का काय सांगू. मस्त चपाती, वरण, भात, खीर आणि भाजी छान असं नैवेद्याचं ताट मी तयार करून घेतलं. ताटाभोवती पाणी फिरून नैवेद्याला नमस्कार केला आणि देवी आईला पण म्हणजे ना मी नैवेद्य दाखवून घेतला. तर आजचा दिवस तर खूपच छान गेला एकदम. रामकृष्ण हरी माऊली. आजचा दिवस एकदम छान मस्त असा गेलेला आहे. आजचा दुसरा गुरुवार. पूजा वगैरे झाली, स्वयंपाक वगैरे झालाय आणि नैवेद्य पण दाखवलाय. तर आता आमचं फक्त ना जेवण बाकी आहे. तर मी आणि भक्तीचे आज जेवायला भक्तीचं काय नाटक चाललंय. मी अगरबत्ती लावली होती ना देवाला, ती हातात घेऊन खेळते बघा. तिला भीती वाटत नाही चटका बसायची किंवा काय. तर तिचा अभ्यास चालू आहे. आता ना एकच पेपर राहिलेला असतं तिचा, म्हणजे झाली मोकळी ती मग पुढच्या अभ्यासाला. तर तिला आहे ना काय तर बघा आजचा दिवस का छान गेलाय, कारण आज दत्त जयंती पण आहे. तर तुम्हा सर्वांना आहे ना दत्त जयंतीची हार्दिक शुभेच्छा. तर आज आपल्या गुरुचं म्हणजे गुरुचं वार आहे. तर सद्गुरू मी तुम्हाला नेहमी सांगते, माझ्या आयुष्यात जेव्हापासून सद्गुरू आलेत ना तेव्हापासून माझं म्हणजे खूप छान असं दिवसच बदलल्यासारखं झालं. तर बघा तुम्हाला मी पहिले पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की तुम्ही जीवन विद्या मिशन यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. तर तुम्ही ना केलं नसेल तर प्लीज तेवढं हे करा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पण ज्ञान मिळावं असं मला वाटतं. आणि खरंच सद्गुरूंचं ज्ञान हे प्रकाशासारखं असतं. आपल्याला त्यांचं ज्ञान भेटणं हे गरजेचंच आहे. तर चला मग व्हिडिओचं शेवट इथेच करते मी. आम्हाला अजून जेवायचे भक्ती आणि मीच आहे जेवायला. हे दोघं तर काही नाही आहे दुकानावर आहे. ते आल्याच्या नंतर ते जेवतील. तर मी पण आता उपवास सोडून घेते. आणि चला मग बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.